मकर राशी सावधान, 31 ऑगस्टपर्यंत मोठे कांड घडणार. मकर राशीच्या व्यक्तींनो, आजचे विशेष ज्योतिषीय विश्लेषण तुमच्या आयुष्यातील सर्वात क्रांतिकारक आणि भाग्यवान गोष्टी उघड करणे. जर तुम्ही मकर राशीचे जातक असाल आणि गेल्या अनेक महिन्यापासून किंवा काही वर्षापासून अज्ञात गोष्टींची सतत तुम्हाला भीती, प्रचंड मानसिक दबाव, कामाच्या ठिकाणी असे राजकारण, आर्थिक अडचणी आणि प्रत्येक प्रयत्नात शेवटच्या क्षणी येणाऱ्या अडथळ्यांशी संघर्ष करत असाल, तर आता प्रचंड दिलासा आणि विजयाची मोठी वेळ आली आहे, असे दैवी समीकरण तयार करत आहे. मित्रांनो, जे तुमच्या जीवनातील संघर्षाचे थेट यशामध्ये रूपांतर करेल. 20 ऑगस्ट रोजी ज्ञान, विस्तार, वाढ, भाग्य आणि आध्यात्मिक चिंतनेचा अतिशय घटक असलेल्या गुरुग्रहाने सर्पदेवाच्या अधिपत्याखालील आश्लेषा नक्षत्रात भव्य प्रवेश केला आहे. या संक्रमणाचा मकर राशीच्या व्यक्तींवर 31 ऑगस्टपर्यंत थेट, सखोल आणि अत्यंत शक्तिशाली प्रभाव पडेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्पदेवाचे नक्षत्र अत्यंत रहस्यमय, तीव्र, संरक्षक आणि गुप्त शक्तीने परिपूर्ण मानले जाते. जेव्हा गुरुसारखा शुभ आणि शक्तिशाली ग्रह या नक्षत्रातून वगळला जातो, तेव्हा मकर राशीच्या जातकांच्या जीवनातील सर्व अदृश्य अडथळे, छुपे शत्रू आणि नकारात्मक ऊर्जा यांना दीर्घकाळापासून त्यांच्या प्रगतीत अडथळा आणला होता, ते नाहीसे होऊ लागतात. मकर राशीवर न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ शनीचे आधिपत्य आहे, जो संयम आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते. जेव्हा शनीची ही व्यावहारिक आणि मेहनतीची रास गुरु आणि सर्व देवांच्या एकत्रित ऊर्जेने आशीर्वादित होते, तेव्हा मकर राशीच्या जातकाला अशक्य वाटणारी ध्येय देखील सहजपणे साध्य करण्याचे सामर्थ्य होते. भूतकाळात तुम्ही स्वतःला वारंवार 100% प्रयत्न करताना, रात्रंदिवस काम करताना पाहिले असेल, तेव्हा त्यांचे श्रेय दुसऱ्या कोणाला तरी मिळाले की मग तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणामुळे कामात अडथळा आला. तुम्हाला कामाच्या ठिकाणी, कुटुंबात किंवा सामाजिक वर्तुळात असे लोक भेटले असतील, जे वरवर मैत्रीपूर्ण असले तरी नेहमी तुमची प्रतिमा डागाळत आणि तुमच्या पाठीमागे अडथळे निर्माण करत असतात. या सर्व कटू अनुभवांनी तुम्हाला तीव्र निराशा आणि थकव्याने भरून टाकले होते. पण 20 ऑगस्टपासून सुरू होणारा हा दैविकार तुमचा तुटलेला विश्वास पुन्हा जागृत करण्यासाठी आणि तुमचा आत्मविश्वास नव्या उंचीवर नेण्यासाठी आता हा काळ आला आहे. 31 ऑगस्टपर्यंतचा प्रत्येक दिवस एक आशीर्वाद आहे, मात्र त्यासाठी तुम्ही ऊर्जा ओळखून योग्य दिशेने पाऊल उचलले पाहिजे. सर्वप्रथम आपण तुमचे काय उपजीविका, नोकरी आणि व्यावसायिक जीवन याबद्दल जाणून घेऊया. कारण मकर राशीचा मूळ स्वभाव कृतिशील आहे आणि जोपर्यंत तुमचे काम सुरळीतपणे चालत नाही, तोपर्यंत तुम्हाला मनशांती मिळू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या खाजगी कंपनीत, बहुराष्ट्रीय कंपनीत, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात किंवा सरकारी सेवेत काम करत असाल आणि तुमच्या वरिष्ठांच्या कठोर वागणुकीमुळे, सहकाऱ्यांमधील गटबाजींमुळे आणि तणावपूर्ण कामाच्या वातावरणामुळे दीर्घकाळापासून मानसिक त्रास सहन करत असाल, तर आता तुम्हाला महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल अनुभवायला मिळेल. 20 ऑगस्टपासून सर्पदेवतेची संरक्षण ऊर्जा तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार करत आहे, जे तुमच्या छुपे विरोधकांना, कट कारस्थानात करणाऱ्यांना पूर्णपणे निष्पाप आणि निष्क्रिय ठरेल. ज्यांनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्यांना आता तुमची कार्यक्षमता आणि समर्पण मान्य करण्यास भाग पडेल. जर तुमची पदोन्नती, पगारवाढ किंवा महत्त्वाच्या पदावरील बदली अनेक महिन्यापासून रखडली असेल आणि केवळ पहिली एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर तुमची फाईल देखील जात असेल, तर 31 ऑगस्टपर्यंतचा तो अडथळा पूर्णपणे दूर होईल आणि तुम्हाला ते पद, अधिकार आणि आदर मिळेल, ज्याचे तुम्ही खरोखरच पात्र आहात. तुमचे वरिष्ठ आणि तुमच्या मागील कामगिरीचे पूर्ण स्थान मिळेल, ज्यामुळे तुमच्या संस्थेतील तुमचे स्थान पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि प्रभावशाली होईल. जे तरुण मकर राशीचे लोक आजच्या या काळापासून बेरोजगारीने त्रस्त आहेत, मुलाखती देऊनही, इंटरव्ह्यू देऊनही ज्यांना केवळ अपयशच फक्त आले आहे, त्यांच्यासाठी हा काळ अतिशय नवीन आणि अत्यंत प्रतिष्ठित. नोकरीच्या संधीचे दरवाजे तुम्ही पूर्वी आशा सोडून दिली होती, पण तुम्हाला आमंत्रण किंवा नियुक्तीपत्र मिळू शकते. व्यवसाय आणि स्वतंत्र उद्योगांमध्ये गुंतलेल्या मकर राशीच्या लोकांसाठी आणि या ग्राहकांसाठी जरा संख्या कमी झाली असेल. भागीदारींमध्ये अविश्वास आणि मतभेदांची भिंत उभी आहे.
तुमचे मोठे भांडवल बाजारात अडकले असेल, त्यामुळे तुमच्या दैनंदिन प्रवाहात अडथळे येत असतील, तर 20 ऑगस्ट नंतरचे होणारे गुरुचे हे नक्षत्र संक्रमण सर्व व्यावसायिक अडथळे करून घेत आहेत. तुम्हाला नवीन आणि मोठ्या ग्राहकांनी सोडले होते आणि या ग्राहकांनी तुमची जाण्याची संधी तुम्हाला मिळेल मोठ्या ग्राहकांकडे. त्यामुळे व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक आर्थिक संसाधने उपलब्ध होतील. संशोधन आणि सल्लागार सेवांमध्ये गुंतलेल्यांसाठी हा काळ अनपेक्षित यश आणि मोठी कंत्राटे घेऊन येत आहेत. आता आपण तुमच्या आयुष्यातील सर्वात संवेदनशील आणि आवश्यक पैलूंवर चर्चा करूया. 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यानचा काळ मकर राशीच्या लोकांसाठी संपत्तीचा विलक्षण आणि चमत्कारी ओघ निर्माण करत आहे. मकर राशीचे लोक स्वभावतःच खूप विवेकी असतात, बचतीला प्राधान्य देतात आणि धार्मिक आर्थिक बाबींमध्ये सावध असतात. तथापि गेल्या काही महिन्यात अपेक्षित कौटुंबिक खर्च, आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थिती किंवा चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या बचतीत लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे तीव्र मानसिक ताण निर्माण झाला आहे. 25 ऑगस्टपासून पुढे संपत्तीचे नवीन कायमस्वरूपी आणि अनपेक्षित स्रोत निर्माण होतील. जर तुम्ही पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक पूर्ण तोटा, नुकसान, किमान निरुपयोगी भांडवल आहे असे समजून विसरून गेला असाल, मग ती जुन्या मालमत्तेची खरेदी विक्री असो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात दीर्घकाळ अडकलेले पैसे असो, वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित जुना वाद असो किंवा एखाद्या ओळखीच्या किंवा नातेवाईकाला दिलेले मोठे कर्ज असो, तर 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान अडकलेले पैसे अनपेक्षित नफ्याचा तुमच्याकडे परत येण्याची दाट शक्यता आहे. पैशांचा हा अचानक आलेला ओघ तुमच्या अनेक जुन्या देणे, बँक कर्जे आणि EMIचा भार हलका करण्यासाठी रामबाई उपाय ठरेल, ज्यामुळे तुम्हाला सुटकेचा विश्वास टाकता येईल. परंतु या अत्यंत अनुकूल आणि समृद्ध काळातही तुम्ही ज्योतिषशास्त्राचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर नियम पाळला पाहिजे. जेव्हा गुरुग्रह हा मकर राशीत असतो, तेव्हा तो व्यक्तीला प्रचंड संपत्ती प्रदान करतो, पण त्याचबरोबर ती संपत्ती वापरण्याच्या व्यक्तीच्या क्षमतेची परीक्षाही घेतो. म्हणूनच 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारचा लोभ, सट्टेबाजी, जुगार, उच्च जोखमीच्या झटपट पैसे मिळवून देणाऱ्या योजना किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या किंवा अविश्वसनीय व्यक्तीच्या सल्ल्यानुसार मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.